विरोधकांसाठी दहशतीच्या राजकारणाचे प्रतीक राहिले। आणि यानंतर पुढची एक मोठी अपडेट, पिंटू सिंग आरोपी सुनावणीला न आल्यामुळे सुनावणीला काहीसा उशीर झालेला आहे। आरोपी पिंटू सिंह अद्यापही प्रवासामध्ये आहे। पोलीस त्याला घेऊन येत असल्यामुळे या सुनावणीला काहीसा उशीर झालेला आहे। पिंटू सिंह सध्या बिहारमधील तुरुंगामध्ये आहे। कोर्टाने 16 जूनला सांगितल्याप्रमाणे आज पिंटू सिंहला हजर करणं हे अनिवार्य आहे। तर या सुनावणीला अगदी काहीच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। मात्र सुनावणीला काहीसा उशीर होताना आपल्याला दिसून येत आहे। आरोपी पिंटू सिंह हा अद्यापही प्रवासामध्ये असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। पोलीस त्याला घेऊन कोर्टामध्ये दाखल होणार आहेत, पण तत्पूर्वी या सुनावणीला यामुळे काहीसा उशीर झाल्याचं दिसून येत आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिन, आकांक्षा, आपण बघतोय की सध्या इतर सर्व जे आरोपी आहेत, 8 आरोपी ते कोर्टात हजर झालेले आहेत। स्वतः पद्मसिंह पाटील हे देखील काही वेळापूर्वीच ॲम्ब्युलन्सने कोर्टात आलेले आहेत। मात्र जो मुख्य शूटर आहे पिंटू सिंग, तो अद्याप कोर्टात पोहोचू शकलेला नाही। त्यामुळे आपण बघतोय की सुनावणीला थोडासा विलंब सुरू होते। पहिलंच हे प्रकरण होतं 11 वाजता सुरू होणं विलंब होतोय। आज या प्रकरणामध्ये निकाल लागणार, आरोपींना कोर्टात हजर प्रकरणामध्ये निकाल लागणार आहे। त्यामुळे सर्व आरोपींना कोर्टात हजर राहणं हे बंधनकारक आहे। पिंटू सिंग हा बिहारच्या जेलमध्ये होता। गेल्या वेळेला करता त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये द्वारे सादर करण्यात येणार होतं। मात्र गेल्या वेळच्या सुनावणीत कोर्टाने त्याला प्रत्यक्ष हजर करण्याचे निर्देश दिलेले आणि त्यानुसार त्याला सध्या कोर्टात घेऊन येण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। मात्र अद्याप पिंटू सिंग कोर्टात दाखल होऊ न शकल्याने अद्याप सुनावणीला काही विलंब होताना आपल्याला दिसून येते। आकांक्षा, अगदी धन्यवाद सचिन या अपडेटसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून अधिकची माहिती देखील जाणूनच घेऊ। तर पिंटू सिंग या आरोपीला काहीसा उशीर होतोय, तो प्रवासामध्ये आहे। पोलीस त्याला घेऊन येत आहेत आणि त्याचमुळे या संपूर्ण सुनावणीला देखील काहीसा विलंब होतोय। आरोपी पिंटू सिंह हा अद्यापही प्रवासात असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। बिहारच्या तुरुंगामध्ये त्याला ठेवण्यात आलेला आहे आणि कोर्टानं 16 जूनला सांगितल्याप्रमाणे आज पिंटू सिंहला हजर करणं हे अनिवार्य आहे आणि त्याचमुळे या सुनावणीला काहीसा विलंब होताना आपल्याला दिसून येतोय। पिंटू सिंह हा कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर अगदी काहीच वेळामध्ये या सुनावणीला सुरुवात होईल। आज या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगानं या सुनावणीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अगदी काहीच वेळामध्ये पिंटू सिंग हा दाखल झाल्यानंतर या सुनावणीला सुरुवात होईल।